नमस्कार सर्वांना. आपण पाहत आहात साहित्य बनवून न्यूज. सर्वांचं स्वागत आहे साहित्य बनवून न्यूजवर. येत्या 10 फेब्रुवारी पासून इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा सुरू होत आहे. त्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तणाव फ्री कसं राहायचं परीक्षेमध्ये याविषयी आपण एक मुलाखत आयोजित करतोय. आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक शीतल सरताळे सर, जे की सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे. सर्वप्रथम सर, तुम्ही आम्हाला तुमची ओळख करून द्या. नमस्कार सर, मी सरताळे सर. माझं क्वालिफिकेशन MSc BEd आहे आणि सेट क्वालिफाय आहे केमिस्ट्री या विषयामध्ये. मी गेली 13 ते 14 वर्ष ह्या फील्डमध्ये कार्यरत आहे, टीचिंग फील्डमध्ये. तर आतापर्यंत मी पुणे, लातूर, नांदेड या ठिकाणी सुद्धा शिकवण्याचा मला अनुभव आहे. आणि आता गेली 10 वर्ष मी आपल्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये मी एका नामांकित कॉलेजमध्ये कार्यरत आहे. 10 तारखेपासून 12वी बोर्डाची परीक्षा सुरू होते सर, बरोबर ना? बरोबर. आता 12वी परीक्षा ही बोर्डाची परीक्षा असल्याने आणि करिअरचा एक वेगळा पॉइंट हा 12वीची परीक्षा ठरवून जातो. तर त्या अनुषंगानं पहिला माझा तुम्हाला प्रश्न असेल की स्टेट बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी किती महत्वाची ठरते? स्टेट बोर्ड परीक्षा म्हणजे सर, आता खरं तर हे पुढचं जे शिक्षण आहे, त्यांचं उच्च शिक्षण आहे, त्याच्यासाठी हा एक मूलभूत पाया आपण म्हणायला काय हरकत नाही. कारण ह्या एक्झाममुळे विद्यार्थ्यांचं त्यांचा पाया, त्यांचं सातत्य आणि त्यांची शिस्त ह्या परीक्षेमधून दिसून येते आणि याचा फायदा नक्कीच पुढच्या भविष्यासाठी त्यांना होऊ शकतो. ओके, म्हणजे नवीन करिअरच्या दिशेचा हा पाया ठरतोय 12वी बोर्ड. ओके, तर दुसरा एक प्रश्न असा असेल तुम्हाला, परीक्षेच्या कालावधीमध्ये म्हणजे 10 तारखेपासून परीक्षा सुरू होते, साधारणतः ते महिनाभर परीक्षा असते, बाकीचे इतरही विषय असतात त्यामध्ये. तर ह्या परिस्थितीमध्ये जो गॅप असतो काही विषयाच्या पेपरला, तर त्यावेळेस थोडासा स्ट्रेस निर्माण होतो मुलांमध्ये. बाबा पहिला पेपर सोपा गेला, दुसरा अवघड गेला, परत अजून अवघड सोपा झाला. म्हणजे ह्या स्ट्रेस मध्ये मुलं राहतात, उद्याचा पेपर मग कसा जाईल आपल्याला. तर याच्यामध्ये परीक्षेच्या कालावधीमध्ये ताणतणाव विद्यार्थ्यांनी कसा कमी करावा? आता परीक्षा म्हटल्यानंतर काही एखादा पेपर अवघड जाणे किंवा सोपा जाणे होऊ शकतं. पण सर्व विद्यार्थ्यांना एक माझी विनंती आहे की जे काही तुम्ही एक्झाम देत आहात, तर ते थोडं एक मनामध्ये भीती न बाळगता एक बिनधास्त, आपण म्हणू ना, बिनधास्त अशी एक्झाम द्यायची. काय होईल ते होईल. आणि एकदा तुम्ही एखादी एक्झाम दिली, एखादा विषयाचा पेपर झाला, तर तो कसा गेला त्याच्याबद्दल काहीही डिस्कशन न करता, कोणाशी चर्चा न करता, पुढचा कोणता पेपर आहे आणि त्याची तयारी आपण कशी करावी त्याच्याकडेच आपण प्रामुख्याने फोकस केला पाहिजे. तिसरा आपला एक प्रश्न असेल तुमच्यासाठी सर, पालकांची परीक्षेच्या काळामध्ये भूमिका कशी असावी? हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे की पालकांनी सुद्धा त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना घरी चांगलं वातावरण ठेवावं. कोणताही दबाव विद्यार्थ्यांवर आणू नये की तू एवढेच मार्क्स पाडले पाहिजेत. एक फ्रीली ऍज अ फ्रेंड म्हणून आपण त्याच्याशी वागलं पाहिजे आणि बिनधास्त एक आपला एक सपोर्ट पाहिजे पालकाचा, एक मित्र म्हणून. तुला जशी एक्झाम द्यायची आहे तशी दे, काही प्रॉब्लेम नाही. एक असं मित्रासारखं बिहेवियर, वातावरण घरात ठेवलं तर विद्यार्थ्यांनाही थोडा याचा नक्कीच परीक्षेसाठी फायदा होतो. आता पालकाच्या दृष्टीनं एक आपण प्रश्न घेऊया की पालकांची भूमिका तुम्ही मांडत असताना पालकांचं सुद्धा इतर समाजासोबत तुलना करत असत पालक. तर शेजाऱ्याचा मुलगा आमचा एवढे मार्क्स मिळवतो, मग तूही मिळवले पाहिजे. तर हे बर्डन नक्की आता आत्ताच्या काळामध्ये योग्य आहे का? सध्या बऱ्याच पालकांना काय वाटतं की मी ह्या करिअरमध्ये यायचं होतं, पण कदाचित काही कारणामुळे मी आलो नाही, तर माझ्या मुलाने आता त्यामध्ये करिअर केलं पाहिजे. तर सर्व पालकांना एक विनंती आहे की आपल्या पाल्याची कुवत काय आहे, पोटेन्शियल काय, कॅपॅसिटी काय आहे हे ओळखलं पाहिजे आणि त्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे हे जाणून आपण घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याला सपोर्ट केला पाहिजे. दुसरा काय करतोय किंवा ह्याने ह्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं, माझ्याही मुलाला मिळालं पाहिजे तिथं, असं आपण अजिबात जबरदस्ती केली न पाहिजे. की त्याचा इंटरेस्ट पहा आणि त्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या फील्डमध्ये त्याला सपोर्ट करा. आता तुम्ही स्वतः केमिस्ट्री हा विषय गेले कित्येक वर्ष तुम्ही शिकवत आहात. तर हा विषय शिकवत असताना सहनसाठी मुळात विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी थोडासा टफ आहे, मुलांसाठी जरा जास्त, कारण तो अजून अनुभव त्यांनी घेतलेला नसतो एवढ्या चांगल्या स्वरूपामध्ये. तर तो विषय तुम्ही सोपा करून विद्यार्थ्यांना वर्षभर कसा शिकवता? आता केमिस्ट्रीचा विचार केला तर केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स आहेत. फिजिकल केमिस्ट्री विचार केला तर त्याच्यामध्ये न्यूमॅरिकल्स असतात, फॉर्म्युले असतात
आणि इनऑर्गॅनिक मध्ये ट्रेंड असतात. तर मी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने एक्सप्लेन करतोय की जेणेकरून एखादी सपोज डिफिकल्ट कन्सेप्ट आहे केमिस्ट्री मधला, तर त्याच्यावर एक काहीतरी ट्रिक मी बनवतो की हे ट्रिक आपण जर लक्षात ठेवली तर पूर्ण एवढ्या कन्सेप्टवरून सुद्धा भरपूर मोठे कन्सेप्ट विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतात. जसं की केमिस्ट्रीमध्ये म्हणजे पिरियोडिक टेबल आहे, तर पिरियोडिक टेबलवर सुद्धा बरेच प्रश्न असतात. मग पिरियोडिक टेबल लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक तयार केलेली आहे मुलांना, आणि त्या पद्धतीने विद्यार्थी पिरियोडिक टेबल 5 मिनिटांमध्ये सुद्धा सांगू शकतो. तसंच काही रिॲक्शन्स असतात, मेकॅनिझम आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण काही ट्रिक बनवतोय आणि त्याच्या मार्फत विद्यार्थ्यांना ते लक्षात राहणं सोपं जातं. आणि महत्वाचं म्हणजे केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करत असताना थोडं आपण सेग्रिगेशन केलं पाहिजे, की जसे फॉर्म्युले आहेत तर एका पेजवर लिहून आपण ते थोडं सलग लिहून आपण ते वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर नेम रिॲक्शन असतात, ते सुद्धा एकाखाली एक लिहून प्रॉपर ते आपण सारखं लिखाण केलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळी सर मी विद्यार्थ्यांना सांगत असतो की लिखाण हा खरं महत्वाचा एक मूलभूत असा मंत्र आहे की तुम्ही जर लिखाण केलं तर 100% तो कन्सेप्ट तुम्ही कधीच विसरणार नाही. 12वीचा परीक्षा पास झाल्यानंतर त्याच्यानंतर जे करिअर आहे ते 12वीच्या मार्क्सवर बरेच डिपेंडिंग आहे. तर त्यासाठी करिअर गायडन्स हे नक्की गरजेचं आहे का? हो, नक्कीच गरजेचं आहे. कारण काय होतं की आता करिअर गायडन्स जर नसेल तर कदाचित आपण एखादा वेगळा मार्ग जो आहे, चुकीचा मार्ग आपण टाळू शकतो. कारण एकदा तुम्ही करिअरमध्ये पुढे गेला तर आपण मागं वळून पाहू शकत नाही. तर एक करिअर गायडन्स खूप महत्वाचं आहे. जसं की आता फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला सीईटी मध्ये 90च्या वर पर्सेंटाईल आहेत, पण ज्यावेळी तो प्रेफरन्स भरत असतो, प्रेफरन्स कोणत्या कॉलेजला दिला पाहिजे, हे जर प्रेफरन्स चुकीचा भरला गेला तर कदाचित त्याला चांगलं कॉलेज मिळत असताना सुद्धा त्याला ते चांगलं कॉलेज मिळू शकत नाही. त्यामुळे करिअर गायडन्स खूप महत्वाचं आहे. एक स्वतः शिक्षक असा आहे, तर तुमची शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांप्रती काय भावना असते शिकवता? मी असं म्हणतो की शिक्षक हा विद्यार्थ्यांना फक्त शिकवतच नाही, तर त्याचबरोबर तो एक विद्यार्थ्याचा मार्गदर्शक असतो, एक समुपदेशक असतोय. त्याला एक आत्मविश्वास विद्यार्थ्यामध्ये निर्माण करण्याचं काम या ठिकाणी शिक्षकाचं आहे. तर एखादा विद्यार्थी आहे तर हुशार आहे किंवा नाही हे आम्ही पाहतच नाही, फक्त त्याच्यामध्ये एक प्रकारचा एक आत्मविश्वास कसा निर्माण होईल आणि हार्डवर्क करण्याची आणि जिद्द चिकाटी ह्या मेहनत करण्याची जी कौशल्य आहे हे कायमस्वरूपी त्याच्या अंगी बाणवण्याचं काम आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना करत असतोय. 12वी सायन्स नंतर किंवा 12वी सायन्स मध्ये शिकत असताना 2 ग्रुप असतात, एक ए ग्रुप आणि बी ग्रुप. तर ह्या दोन्ही ग्रुपमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 मूलभूत विषय आहेत. तर त्यांचं महत्व कसं त्यामध्ये टिकवून ठेवायचं आणि त्याचं इतर विषयाशी तुलना करत कसा अभ्यास करायचा? हा, मी सुद्धा पाहतो आता की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना फिजिक्स हा विषय खूप टफ जातो. तर मला एवढं सांगायचं आहे, कोणताही विषय जर तुम्ही कन्सेप्ट समजून न घेता जर पाठांतर केलं तर 100% तो टफच जाणार आहे. तर एक सातत्य पद्धतीने एक कन्सिस्टन्सी जर आपण आपल्या अभ्यासामध्ये ठेवलं, एक प्रॉपर नियोजन आपण जर बनवलं तर रोज, तर या ठिकाणी कोणताही विषय अवघड जाण्याचा काही विषय नाही आणि त्याचं कंटिन्यू रिव्हिजन केलं पाहिजे, तरच या ठिकाणी प्रत्येक विषय हा सोपा जातो. 12वी नंतरच्या जे करिअरच्या संदर्भात थोडक्यात इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, यासाठी नक्की कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात हे जर आमच्या विद्यार्थ्यांना सांग. 12वीची बोर्ड एक्झाम झाल्यानंतर महत्वाचं म्हणजे जेईची एक्झाम आहे. जर काही विद्यार्थ्यांना IIT मध्ये किंवा NIT मध्ये चांगल्या इन्स्टिट्यूटला इंजिनिअरिंग करायचं असेल तर ते जेईची एक्झाम देऊ शकतात. त्याचबरोबर ज्यांना मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे, MBBS, BAMS किंवा BHMS व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना नीट ही एक्झाम खूप महत्वाची आहे आणि कंपल्सरी आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍग्रिकल्चर मध्ये जायचं आहे, D Farm, B Farm असं व्यावसायिक तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर यांच्यासाठी MHT CET एक्झाम आहे. आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजला आपल्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवायचं आहे, तर जेई जरी तुम्ही सपोज कदाचित कमी स्कोर आला तर मॅथ्सच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजसाठी एक MHT CET सुद्धा एक्झाम आहे, तर त्याच्या मार्फत सुद्धा आपण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता. त्या ग्रामीण भागामध्ये आणि जो दुष्काळ भाग म्हटला जातो, आता थोडासा पाण्याच्या याने समृद्ध झालेला आहे, पण ग्रामीण भागातच अजूनही पडतं. तर मुंबई पुण्यासारखी जे फॅसिलिटी आहेत क्लासेसच्या, तर आपल्या इथं त्या कम्फर्टेबल नाहीत विद्यार्थ्यांसाठी. तर ह्या परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा? कारण ग्रामीण भागातूनच सध्या स्पर्धा परीक्षेचा कल जास्त वाढत आहे. मग ते मुलांना त्याच्याबद्दल काय सांगा? ग्रामीण भागातलेच विद्यार्थी मी तर म्हणतो की चांगल्या पोस्टवर जात असतात. आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा सर आता
बरेच असे चांगले इन्स्टिट्यूट आलेले आहेत आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता सीबीएसई एनसीईआरटी हा जो सिलेबस आहे हा सुद्धा शिकवला जातो. फक्त विद्यार्थ्यांनी असं कन्फ्युज न होता की एखाद्या मोठे इन्स्टिट्यूट आहे तिथंच रिझल्ट लागतात असं न डोक्यात आणता की आपण सुद्धा सातत्यपूर्ण नियोजनबद्ध जर अभ्यास केला, योग्य मार्गदर्शन जर शिक्षकांचं घेतलं आणि एनसीईआरटी आणि सीबीएसई हा जर सिलेबस आपण डोळ्यासमोर ठेवला तर नक्कीच आपण ग्रामीण भागात जरी असलो तरी आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा स्कोर येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ग्रामीण भागामध्ये सध्या बोर्डाच्याच अभ्यासक्रम जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. तर आणि शहरी भागामध्ये एनसीईआरटी असेल किंवा सीबीएसई पॅटर्न असेल हा फॉलो केला जातो. तर ग्रामीण भागामध्ये त्याची थोडीशी भीती आहे, तर ती भीती तुम्ही कशी दूर कराल? तसा विचार केला तर आता सीबीएसई आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डनं सुद्धा जो सीबीएसईचा जो सिलेबस आहे तर सीबीएसईच्याच पॅटर्न मध्ये सुद्धा काही बदल केलेले आहेत. म्हणजे मॅक्झिमम महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जरी आता सिलेबस जर आपण पाहिला तर बऱ्यापैकी हा सीबीएसई आणि एनसीईआरटी लेवल केलेला आहे. त्यामुळं भिण्याचे काही कारण नाही की असं काही एवढं तफावत नाही की सिलेबसमध्ये सीबीएसई किंवा एनसीईआरटी हा टोटल वेगळा सिलेबस आहे आणि स्टेट बोर्ड हा आपला वेगळा सिलेबस आहे, असं काही नाहीये. 80 ते 90% मोस्टली सिलेबस आता हा बऱ्यापैकी महाराष्ट्र बोर्डाने सुद्धा कव्हर केलेला आहे, म्हणजे इक्विव्हॅलंट टू सीबीएसई केलेला आहे. त्यामुळं आपण थोडंफार जरी रेफरन्स थोडा घेतला सीबीएसई पुस्तकाचा आणि आपलं स्टेट बोर्ड जरी आपण करत राहिलो तरी या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला चांगला स्कोर येऊ शकतो. त्या दरम्यान तुमच्या कार्याचा आणि थोडासा आढावा घेतला तर तुमचं एक स्वतःचं युट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे A to Z केमिस्ट्री बाय सरताळे सर. याच्यावर तुम्ही मोफत मार्गदर्शन करत आले, तर त्याचा अनुभव तुम्हाला कसा आहे विद्यार्थ्यांसाठी? मी नक्कीच म्हणेन की या ठिकाणी युट्यूब चॅनल, माझं एक युट्यूब चॅनल आहे A to Z केमिस्ट्री बाय सरताळे सर. तर हे खूप चांगला प्लॅटफॉर्म मला मिळालेला आहे की जे काही विद्यार्थी आता शहरी भागात असतील किंवा कदाचित घरी बसल्या सुद्धा केमिस्ट्रीचा एखादा कन्सेप्ट असेल आणि तो जर तुम्हाला घर बसल्या विद्यार्थ्यांना सहज साध्या सिंपल भाषेमध्ये जर त्यांना समजत असेल तर त्यांच्यासाठी आणि मला सुद्धा एक समाधान वाटतं की घरी बसल्या सुद्धा विद्यार्थी काही फक्त आपल्याच भागातले नाहीत तर इतर भागातले सुद्धा, शहरी भागातले सुद्धा विद्यार्थी किंवा आउट ऑफ महाराष्ट्रातले सुद्धा विद्यार्थी काही माझ्या युट्यूब चॅनलमध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यांचं मला फीडबॅक असतो, सर तुम्ही हा जो कन्सेप्ट घेतल्यामुळे आमचं कन्सेप्ट क्लिअर झाला आणि केमिस्ट्री आता सोपी वाटत आहे. तर मला एक समाधान आहे की हा एक चांगला प्लॅटफॉर्म मला मिळालेला आहे जेणेकरून घरी बसल्या विद्यार्थी केमिस्ट्रीचे अवघड कन्सेप्ट जे आहेत ते सहज आणि साध्या सिंपल भाषेमध्ये सुद्धा शिकू शकतात. पालक व विद्यार्थी यांना शेवट जाता काही मुलाखतीच्या माध्यमातून संदेश द्या. एक्झामच्या पिरियडमध्ये मी पालकांना एवढंच म्हणेन की घरातलं वातावरण आपण चांगलं ठेवलं पाहिजे, आनंदी ठेवलं पाहिजे. विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव टाकायला नको आहे की तू असंच कर किंवा तुला एवढा स्कोर आला पाहिजे. तर त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे, त्याचा आत्मविश्वास आपण तयार केला पाहिजे की आम्ही तुझ्या मागे आहोत, तुला एक्झाम चांगलीच जाणार आहे, चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे, 100% तुला एक्झाम चांगली जाणार आहे. ऍज असं फ्रेंडली वातावरण पालकांनी विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये चांगला कॉन्फिडन्स येतो आणि सपोर्ट केल्यामुळे 100% विद्यार्थ्यांना पुढचे एक्झाम सुद्धा सोपी जाते. या मुलाखतीच्या माध्यमातून जर आमचे विद्यार्थी किंवा प्रेक्षक असतील त्यांच्या काही शंका कुशंका असतील, तुम्ही आटपाडी भागामध्ये आहात तर विद्यार्थी किंवा पालक तुमच्याशी कशा प्रकारे संपर्क साधतील जर आमच्या प्रेक्षकांना? बऱ्यापैकी आता पालक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, पण मी आता म्हटलं की एक युट्यूब चॅनल जे आहे माझं त्या माध्यमातून सुद्धा मी काय करत असतो की कॉन्टॅक्ट नंबर माझा असेल तर मी त्यांना देत असतो जेणेकरून ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. कारण ह्या चॅनलच्या माध्यमातून मी फक्त केमिस्ट्रीचे कन्सेप्टच घेत नाही तर एक मोटिवेशनल किंवा प्रेरणादायी व्हिडिओ सुद्धा मी तयार करतो जेणेकरून काही विद्यार्थी हतबल झालेले असतात किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच येत असतं, बरं वाईट करण्याचे चान्सेस असू शकतात. तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मी थोडे ह्या युट्यूबच्या माध्यमातून एक प्रेरणादायी काही व्हिडिओ बनवत असतोय. त्याचबरोबर नीट जी सीईटी ह्या ज्या एक्झाम आहेत त्याचे काही अपडेट्स असतील, काही चेंजेस झाले असतील तर हे सुद्धा मी वेळोवेळी ह्या युट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर किंवा पालकांसमोर आणत असतो. म्हणजे शहरी भागात घेतलेला अनुभव ग्रामीण भागामध्ये आज आपल्याला सरताळ सरांच्या माध्यमातून आज उपयोगाला येतोय. येणाऱ्या 10 तारखेपासून सुरू होत असलेल्या बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेसाठी सामोरं जाताना नक्की काय करायचं याच्या संदर्भात तुम्ही सखोल
अगदी कमी वेळेमध्ये जास्त मार्गदर्शन केलं आणि तुमच्या वेळेत वेळ देऊन आम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक साहित्यभूमी न्यूज कडून धन्यवाद. आणि आपण याच्यानंतरचा जो व्हिडिओ आता मुलाखतीचा घेतोय तो असेल आपल्या खास विशेष अशा सीईटी किंवा जेईच्या मार्गदर्शनाच्या संदर्भात. तर लवकरच आपण भेटू साहित्यभूमी न्यूजवर. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आम्हाला कमेंटमध्ये. बघत राहा साहित्यभूमी. धन्यवाद.